नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरजी या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, काल रात्री उशिरा बॅकडेटेड MDMची प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना याच्यासाठीची बॅकडेटेड माहिती भरण्यासाठी सुविधा रात्री 11 नंतर सुरू झालेली आहे. आता प्रत्यक्ष ही बॅकडेटेड माहिती कशी भरायची हे आपण बघणार आहोत. ही बॅकडेटेड माहिती आपण मुख्याध्यापकांच्या लॉग इनवरूनच भरणार आहोत. त्यासाठी आपण एज्युकेशनची सरळ वेबसाईट ओपन केलेली आहे. सरळ वेबसाईटमध्ये इथे सर्व टॅब दिसत आहेत आपल्याला. इथे खाली MDM दिसत आहे आणि आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचे लॉग इनसुद्धा इथूनच करू शकतो. ठीक आहे. MDM पोर्टलमध्ये ओपन करायचं आहे. इथे स्कूल पोर्टलचाच जो यूजर ID आणि पासवर्ड, यूजर ID म्हणजे आपला UDIS असतो, त्यानंतर पासवर्ड जो आहे तो आपला स्कूल पोर्टलचा आणि MDM पोर्टलचा एकच असणार आहे. आता मी लॉग इन करून घेतो. ही माहिती तुम्हाला आहेच. लॉग इन करून घेतो. त्यानंतर आपण माहिती कशी भरायची बॅकडेटेड ते बघूया. आपण सर्वप्रथम लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला एक कन्फर्मेशन द्यायचं असतं. ही कन्फर्मेशन टिक मार्क करूया आणि सबमिट करूया. त्यानंतर इथे बघा आपली जानेवारी महिन्याची माहिती इथे दिसत आहे आणि साल 2024 आहे. आता आपल्याला डिसेंबरची भरायची आहे. तर 2023मध्ये डिसेंबर महिना निवडूया. ठीक आहे. इथे डिसेंबर महिना निवडल्यानंतर आपल्याला इथे डिसेंबरमध्ये राहिलेली जी माहिती आहे ती दिसत आहे. आता ही आपल्याला कशी भरायची ते बघूया. डेली अटेंडन्समध्ये MDM डेली अटेंडन्समध्ये जायचं आहे. इथे तारीख निवडायची आहे, कोणत्या तारखेला तुमची राहिली आहे. आता समजा इथं 6, 7, 1 तारीख वगैरे राहिलेली आहे, तर आपण 1 तारीख निवडूया. पुन्हा डेली अटेंडन्समध्ये जाऊया. इथे डेट निवडूया. आता आपण डेटवर क्लिक केल्यानंतर याला क्लोज करूया. डेटवर क्लिक केल्यानंतर जानेवारीच्या इथे 2024 आहे ते 2023 करायचं. त्यानंतर डिसेंबर 2023ची माहिती ज्या तारखेची राहिली ती तारीख निवडायची. त्याच्यानंतर पल्सेस निवडायचं. शुक्रवारी जो पल्सेस असेल तो निवडायचा. त्यानंतर तुमच्या शाळेचा पट टाकायचा. पट टाकल्यानंतर सिम्पली ते अपडेट म्हणायचं. अपडेट म्हटल्यानंतर बघा डाटा सेव्ह होईल पूर्ण. इथे बघा 1 तारखेची माहिती भरण्यात आलेली. अशा प्रकारे उरलेल्या दिवसांची माहिती आपल्याला इथे पूर्ण करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नोव्हेंबरचं होते का बघूया. इथे नोव्हेंबरचं होते का बघूया. आधी डिसेंबर नाही, फक्त डिसेंबर महिन्याचं भरू शकतो आपण. मागील राहिलेली फक्त डिसेंबर महिन्याची माहिती इथे आपण भरू शकतो, कारण डिसेंबरमध्ये पोर्टल बंद होतं 2-4 दिवस मध्ये. त्याच्यामुळं आपल्याला ही माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.